Hello everyone. I welcome you all in our next video lecture. Dear students, in this video lecture we are going to learn our first unit differential calculus and the topic is derivatives. तर विद्यार्थी मित्रांनो, मागील व्हिडिओमध्ये आपण डिफरन्शियल कॅल्क्युलस या युनिटमधला फर्स्ट टॉपिक आपण पाहिला होता, ज्यामध्ये आपण फंक्शन्स अँड लिमिट्स हा टॉपिक स्टडी केलेला आहे. तर आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पुढचा टॉपिक अभ्यासणार आहोत, ज्याचं नाव आहे डेरिव्हेटिव्ज. तर आता हा डेरिव्हेटिव्ज आपल्यासाठी नवीन वर्ड आहे, नवीन कन्सेप्ट आहे. तर व्यवस्थितपणे हा व्हिडिओ समजून घ्यायचा आहे. हा डेरिव्हेटिव्ज या ज्या काही चॅप्टरचा हा जो काही फर्स्ट व्हिडिओ असणार आहे तो अतिशय महत्त्वाचा असणार आहे, कारण यामध्ये आपण बरेचसे फॉर्म्युलेज पाहणार आहोत, जे तुम्हाला फर्स्ट टाईम तुम्ही या फॉर्म्युलाजकडे बघणार आहात आणि हेच फॉर्म्युलांचा यूज करून आपण एक्झाम्पल सॉल्व करणार आहोत. सो दिस इज फर्स्ट व्हिडिओ ऑन डेरिव्हेटिव्ज अँड इट इज व्हेरी इम्पॉर्टंट. सो सुरुवात करूया. इंट्रोडक्शन अँड डेफिनेशन ऑफ डेरिव्हेटिव्ह. Derivative of a function is defined as the rate of change of dependent variable with respect to independent variable. आता डेरिव्हेटिव्ह म्हणजे काय? एखाद्या फंक्शनचा डेरिव्हेटिव्ह काढतो म्हणजेच तर तिथे आपण रेट ऑफ चेंज काढत असतो. रेट ऑफ चेंज ऑफ डिपेंडंट व्हेरिएबल विथ रिस्पेक्ट टू इंडिपेंडंट व्हेरिएबल. आता फॉर एक्झाम्पल जर या डेरिव्हेटिव्हचं तुम्हाला एक्झाम्पल द्यायचं झालं तर आईस मेल्टिंग म्हणा किंवा ग्रोईंग ऑफ ट्रीज, हे जे काही एक्झाम्पल्स आहेत, रिअल लाईफ एक्झाम्पल्स, हे डेरिव्हेटिव्हचे एक्झाम्पल्स आहेत. तर इथे बघा dy/dx असं दिसतंय. इथे x हा जो काही व्हेरिएबल आहे तो इथे आपण काय करतोय, रेट ऑफ चेंज ऑफ डिपेंडंट व्हेरिएबल विथ रिस्पेक्ट टू इंडिपेंडंट, म्हणजे आपण इथे yचा डेरिव्हेटिव्ह काढतोय विथ रिस्पेक्ट टू x. dy/dx लिहिलं याचा अर्थ काय आहे, आपण y या व्हेरिएबलचा डेरिव्हेटिव्ह घेतोय आणि विथ रिस्पेक्ट टू एक्स या व्हेरिएबलला. ओके, तर इथे एक्स हा इंडिपेंडंट व्हेरिएबल आहे आणि वाय हा डिपेंडंट व्हेरिएबल आहे. तर dy/dx इज इक्वल टू लिमिट h टेंड्स टू 0 f ऑफ x प्लस h मायनस f ऑफ x अपॉन h. हा जो काही तुम्हाला इक्वेशन दिलेला आहे याला आपण काय म्हणतो, दिस इज नोन ॲज फर्स्ट प्रिन्सिपल ऑफ डेरिव्हेटिव्ज किंवा डेफिनेशन ऑफ डेरिव्हेटिव्ज. तर हे तुमचं मॅथमॅटिकल एक्सप्रेशन असणार आहे, डेफिनेशन असणार आहे डेरिव्हेटिव्हचा. dy/dx इज इक्वल टू लिमिट h टेंड्स टू 0 f ऑफ x प्लस h मायनस f ऑफ x डिवायडेड बाय h. सो इथे तुम्हाला एवढं लक्षात ठेवायचं आहे की आपण डेरिव्हेटिव्ह कशाचं घेतोय, तर डिपेंडंट व्हेरिएबलचा घेतोय विथ रिस्पेक्ट टू इंडिपेंडंट व्हेरिएबल. आता इथे y जो आहे तो डिपेंडंट व्हेरिएबल आहे, कारण तो डिपेंडंट कसा आहे वगैरे ते मी एक्झाम्पल सॉल्व करताना तुम्हाला एक्सप्लेन करेन. द डेरिव्हेटिव्ह ऑफ द फंक्शन y इज इक्वल टू एफ ऑफ एक्स. ठीक आहे, आत्ताच एक्सप्लेन करते मी. y इज इक्वल टू एफ ऑफ एक्स तुम्हाला इथे हा फंक्शन दिसतोय. तर y हा डिपेंडंट आहे कुणावर, एक्सवर, कारण जोपर्यंत इथे आपण एक्सची व्हॅल्यू ठेवत नाही तोपर्यंत आपल्याला yची व्हॅल्यू मिळणार नाही. याचा अर्थ y हा x या व्हेरिएबलवर डिपेंड आहे, म्हणून y हा काय आहे, डिपेंडंट व्हेरिएबल, आणि x हा इंडिपेंडंट व्हेरिएबल आहे. तर the derivative of the function y is equal to f of x with respect to x is denoted by the notation. आता एखाद्या फंक्शनचा डेरिव्हेटिव्ह, कोणत्या फंक्शनचा, y is equal to f of x, या फंक्शनचा डेरिव्हेटिव्ह आपण या पद्धतीने डिनोट करतो, dy/dx किंवा d/dx किंवा d/dx ऑफ f of x. तर या नोटेशनने आपण डेरिव्हेटिव्ह डिनोट करत असतो. आता इथे d/dx ऑफ y इथे असायला हवा, तो नाही आहे. ओके, त्याचबरोबर इट इज ऑल्सो रिटर्न बाय एनी वन ऑफ द फॉलोइंग नोटेशन्स. आता एखाद्या फंक्शनचा डेरिव्हेटिव्ह आपण कसं डिनोट करतो, या पद्धतीने तर करतोच, तर दुसरी आणखीन एक पद्धत आहे ती ही, वाय डॅश म्हणजे काय, वायचा डेरिव्हेटिव्ह, एफ डॅश म्हणजे एफचा डेरिव्हेटिव्ह, y1 म्हणजे देखील वायचाच डेरिव्हेटिव्ह आहे, आणि वायच्या इथे तुम्हाला डोक्यावर डॉट दिसतोय, वाय डॉट, हा देखील काय डिनोट करतो, डेरिव्हेटिव्ह डिनोट करतो वायचा. तर अशा प्रकारे हे डेरिव्हेटिव्ह म्हणजे काय, तर रेट ऑफ चेंज ऑफ डिपेंडंट व्हेरिएबल विथ रिस्पेक्ट टू इंडिपेंडंट व्हेरिएबल, आणि ते आपण dy/dx या नोटेशनने डिनोट करतो. त्यानंतर डेरिव्हेटिव्ज ऑफ सम स्टँडर्ड फंक्शन्स. आता इथे आपल्याला काही महत्त्वाचे फॉर्म्युले बघायचे आहेत आणि याच फॉर्म्युलांचा
उपयोग करून आपण एक्झाम्पल सॉल्व करणार आहोत. सो हे अतिशय मोस्ट इम्पॉर्टंट फॉर्म्युलेज आहेत. सो फर्स्ट इज d/dx ऑफ k इज इक्वल टू 0. k नॉट इक्वल टू 0 अँड k बिलॉंग्स टू r इज अ कॉन्स्टंट. बघा इथे काय d/dx ऑफ k याचा अर्थ आपण k चा डेरिव्हेटिव्ह घेतोय विथ रिस्पेक्ट टू x आणि k हा काय आहे कॉन्स्टंट आहे. कॉन्स्टंट काय आहे आपल्याला माहिती आहे. लास्ट व्हिडिओमध्ये म्हणजे अगोदरच्या व्हिडिओमध्ये आपण पाहिले की कॉन्स्टंट काय असतात, किती प्रकारचे असतात वगैरे. तर के हा कॉन्स्टंट आहे त्यामुळे याची व्हॅल्यू फिक्स असणार आहे काहीतरी. सो या कॉन्स्टंटचा डेरिव्हेटिव्ह आपण घेतोय विथ रिस्पेक्ट टू एक्स. आपण डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू कोणता व्हेरिएबल घेतोय हे आपल्याला डिनॉमिनेटर जवळ पाहिल्यानंतर कळेल. इथे dx आहे याचा अर्थ आपण विथ रिस्पेक्ट टू एक्स डेरिव्हेटिव्ह म्हणजे डिफरन्शिएट करतोय. जर डिनॉमिनेटरला y असेल तर आपण विथ रिस्पेक्ट टू y डिफरन्शिएट करतोय असा त्याचा अर्थ होतो. सो इथे आपण k चा डेरिव्हेटिव्ह घेतोय विथ रिस्पेक्ट टू x आणि कोणत्याही कॉन्स्टंट k हा कॉन्स्टंट आहे इथे, तर कोणत्याही कॉन्स्टंटचा डेरिव्हेटिव्ह हा नेहमी काय असतो 0 असतो. सो d/dx ऑफ k इज इक्वल टू 0. इथे लिहिलंय थस डेरिव्हेटिव्ह ऑफ ए कॉन्स्टंट विथ रिस्पेक्ट टू एनी व्हेरिएबल इज 0. आता इथे जर कॉन्स्टंट असेल आणि तुम्ही विथ रिस्पेक्ट टू एक्स घ्या, विथ रिस्पेक्ट टू वाय घ्या, विथ रिस्पेक्ट टू झेड घ्या, विथ रिस्पेक्ट टू कुठलाही व्हेरिएबल घेतलात तर कॉन्स्टंटचा डेरिव्हेटिव्ह हा नेहमी 0च असतो. त्यानंतर सेकंड फॉर्म्युला आहे d/dx ऑफ x. आता इथे आपण एक्सचा डेरिव्हेटिव्ह घेतोय विथ रिस्पेक्ट टू एक्स किंवा dx अपॉन dx असं देखील लिहू शकतो. म्हणजे डेरिव्हेटिव्ह ऑफ x विथ रिस्पेक्ट टू x इज इक्वल टू 1. याचा अर्थ काय तर डेरिव्हेटिव्ह ऑफ एनी व्हेरिएबल विथ रिस्पेक्ट टू इटसेल्फ इज 1. म्हणजे एक्सचा डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू एक्स काय येणार आहे 1च येणार आहे. जर तुम्ही वायचा डेरिव्हेटिव्ह घेत असाल विथ रिस्पेक्ट टू वाय घेत असाल तर तो देखील 1च असणार आहे. म्हणजे ज्या व्हेरिएबलचं तुम्ही डेरिव्हेटिव्ह घेताय विथ रिस्पेक्ट टू तोच व्हेरिएबल जर असेल, विथ रिस्पेक्ट टू म्हणजे इथे डिनॉमिनेटरचा व्हेरिएबल बघायचा आहे. हे जर दोन्ही व्हेरिएबल सेम असतील तर त्यांचा डेरिव्हेटिव्ह हा नेहमी 1 असतो. देन थर्ड फॉर्म्युला इज d/dx ऑफ kx. आता k कॉन्स्टंट आहे आणि x हा व्हेरिएबल आहे. सो हा कॉन्स्टंट आपण बाहेर घेऊ शकतो आणि डेरिव्हेटिव्ह फक्त व्हेरिएबलचा काढतो. सो d/dx ऑफ x आत्ताच इथं बघितलं d/dx ऑफ x म्हणजे 1 आहे. सो d/dx ऑफ kx इज इक्वल टू किती आला k आलेला आहे. याला तुम्ही असं वाचायचं आहे d/dx. ओके, इथे तुम्ही d/dx असं वगैरे म्हणायचं नाही आहे. सो d/dx याचा अर्थ डेरिव्हेटिव्ह ऑफ इथं जे काही टर्म असेल तुमचा तो. वेअर k इज अ कॉन्स्टंट कोइफिशियंट. मी सांगितलं हा कॉन्स्टंट असल्यामुळे आपण डेरिव्हेटिव्हच्या बाहेर घेतोय. देन नेक्स्ट फॉर्म्युला इज d/dx ऑफ x रेज टू n. हा खूप इम्पॉर्टंट फॉर्म्युला आहे. हा एकदम बेसिक फॉर्म्युला आहे. d/dx ऑफ x रेज टू n इज इक्वल टू n इंटू x रेज टू n-1. इथे हा फॉर्म्युला असाच लक्षात ठेवायचा आहे. हा फॉर्म्युला कसा आला वगैरे ह्याचं प्रूफ तुम्हाला नाही आहे. तुम्हाला डायरेक्ट फॉर्म्युलांचा उपयोग करून एक्झाम्पल सॉल्व करायचे आहेत. सो d/dx ऑफ x रेज टू n इज इक्वल टू n इंटू x रेज टू n-1. हा जो काही तुमचा पॉवर आहे, इंडेक्स आहे, तोच खाली घ्यायचा आहे आणि या व्हेरिएबलचा जो काही एक्सपोनेंट असणार आहे त्यामधून -1 करायचा आहे. 1 हे मायनस करायचं आहे. देन नेक्स्ट फॉर्म्युला इज, आता इथे n तुमचा हा काही असू शकतो, म्हणजे रॅशनल नंबर असेल, पॉझिटिव्ह असेल, निगेटिव्ह असेल किंवा फ्रॅक्शन देखील असू शकतो. नेक्स्ट d/dx ऑफ kx रेज टू n. जसं इथं kx मध्ये आपण k बाहेर घेतलं आहे सेम तसंच इथे k बाहेर घेऊन आपण पुन्हा d/dx ऑफ x रेज टू nचाच फॉर्म्युला इथं लिहिलं आहे. सो k इंटू n इंटू x रेज टू n-1. सो दीज आर दी व्हेरी इम्पॉर्टंट फॉर्म्युलाज, प्लीज नोट इट डाऊन. देन नेक्स्ट फॉर्म्युला d/dx ऑफ 1/x. 1/xचा डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू x असा याचा अर्थ होतो. सो आपण कुणाचा डेरिव्हेटिव्ह घेतोय 1/xचा डेरिव्हेटिव्ह, तो काय आहे -1/x². देन d/dx ऑफ k/x. k/xचा डेरिव्हेटिव्ह -k/x². इथे हा k कॉन्स्टंट आहे त्यामुळे हा k बाहेर येईल आणि हा 1/xचा जो डेरिव्हेटिव्ह आहे तोच इथे लिहिला आहे आणि k इथे मल्टिप्लाय झाला आहे. देन
डी बाय डी एक्स ऑफ रूट एक्स इज इक्वल टू 1/2 रूट एक्स. तर रूट एक्सचा डेरिव्हेटिव्ह काय आहे? 1/2 रूट एक्स. आता हे फॉर्म्युलेज तुम्हाला लिहून काढायचे आहेत आणि भरपूर प्रॅक्टिस करून हे आपल्याला लक्षात ठेवायचे आहेत, कारण हेच फॉर्म्युलांचा वापर करून आपण एक्झाम्पल सॉल्व करणार आहोत. नेक्स्ट, डी बाय डी एक्स ऑफ ई रेस टू एक्स. अतिशय इझी फॉर्म्युला म्हणजे ई रेस टू एक्सचा डेरिव्हेटिव्ह. ई रेस टू एक्सचा डेरिव्हेटिव्ह हा ई रेस टू एक्सच आहे. इथे जास्त काय लक्षात ठेवायची गरज नाही. देन डी बाय डी एक्स ऑफ ह्याचा अर्थ काय? डेरिव्हेटिव्ह ऑफ कुणाचा? ए रेस टू एक्सचा. सो ए रेस टू एक्सचा डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू एक्स काय आहे? ए रेस टू एक्स इंटू लॉग ए टू द बेस ई. जेव्हा बेस ई असतो तेव्हा तुम्ही बेस लिहिला नाही तरी देखील चालेल. सो ए रेस टू एक्स इंटू लॉग ए रेस टू एक्सचा डेरिव्हेटिव्ह. देन नेक्स्ट फॉर्म्युला इज डेरिव्हेटिव्ह ऑफ लॉग एक्स. लॉग एक्सचा डेरिव्हेटिव्ह. आता लॉग एक्सचा इथं जो काही बेस जो आहे तो ई आहे, त्यामुळे याला आपण फक्त लॉग एक्स असं म्हणू शकतो. तो ई नाही लिहिला तरी देखील चालेल. तर लॉग एक्सचा डेरिव्हेटिव्ह काय आहे? 1/x. त्यानंतर पुढचा फॉर्म्युला आहे डेरिव्हेटिव्ह ऑफ. आता इथे बघा, लॉग एक्सचा जो बेस आहे तो इथे ए आहे. याचा अर्थ हा नॅचरल लॉगॅरिदम नाही आहे. तर इथे काय करावं लागेल आपल्याला? चेंज ऑफ बेस रूल. चेंज ऑफ बेस हा रूल आपण पाहिलेला आहे फर्स्ट सेमिस्टरला लॉगॅरिदम या चॅप्टरमध्ये. तर या फॉर्म्युलाचा यूज करून इथे काय मिळालं? लॉग एक्स अपॉन लॉग ए. म्हणजे या लॉग एक्सला आपण असं लिहू शकतो. मग ह्याचा डेरिव्हेटिव्ह घ्यायचा आहे. सो डी बाय डी एक्स ऑफ लॉग एक्स अपॉन लॉग एचं काय येणार? हा लॉग ए जो आहे तो कॉन्स्टंट आहे आणि लॉग एक्सचा डेरिव्हेटिव्ह 1/x. सो तुम्ही इथं डायरेक्टली हे मधले 2 स्टेप न लिहिता, म्हणजे हा मधला स्टेप न लिहिता डायरेक्टली हे लिहू शकता. डी बाय डी एक्स ऑफ लॉग एक्स टू द बेस ए इज इक्वल टू 1/log ए इंटू 1/x. इथे फक्त डी बाय डी एक्स लिहायचं राहिलेलं आहे, तो तुम्ही तेवढं इथे लिहा. कुठे लिहायचं आहे? इथे डी बाय डी एक्स. Then next formula is d by dx of sin x. साइनचा डेरिव्हेटिव्ह cos x. Then cos xचा डेरिव्हेटिव्ह मायनस sin x. Then derivative of tan x is sec square x. Next derivative of cot x is minus cosec square x. And d by dx of sec x is sec x into tan x. आणि शेवटचा जो फॉर्म्युला आहे म्हणजे या ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन्सचा डेरिव्हेटिव्ह ऑफ कोसेक एक्स इज मायनस कोसेक एक्स इंटू कॉट एक्स. आता या डेरिव्हेटिव्ह इथून 12 पासून ते 17 पर्यंत जर तुम्ही ऑब्झर्व केलात तर सी पासून सुरुवात होणाऱ्या रेशोचे जे डेरिव्हेटिव्ज आहेत ते निगेटिव्ह आहेत. इथे तुम्हाला वेगळ्या कलरमध्ये देखील दिसतील 13वा 15वा आणि 17वा. इथे बघा हा कॉस कॉट आणि कोसेक या फंक्शन्स ट्रिग्नोमेट्रिक फंक्शनचे डेरिव्हेटिव्ह हे निगेटिव्ह आहेत. म्हणजे कॉस एक्सचा डेरिव्हेटिव्ह हा मायनस साइन एक्स, कॉट एक्सचा डेरिव्हेटिव्ह मायनस कोसेक स्क्वेअर एक्स आणि कोसेक एक्सचा डेरिव्हेटिव्ह मायनस कोसेक एक्स इंटू कॉट एक्स. म्हणजे हे जे सी या लेटरने स्टार्ट होणारे फंक्शन्स आहेत ट्रिग्नोमेट्रिक त्यांचे जे डेरिव्हेटिव्ज आहेत ते निगेटिव्ह आहेत. यावरून तुम्ही लक्षात ठेवू शकता. म्हणजे नंतर पुढे जाऊन तुम्ही कन्फ्यूज व्हायला नको की साईनचा डेरिव्हेटिव्ह कॉस आहे का कॉसचा डेरिव्हेटिव्ह साईन आहे, मायनस कुणाला द्यायचं आहे. तर अशा वेळी तुम्ही कॉसने सुरुवात होणाऱ्या म्हणजे सी या लेटरने सुरुवात होणाऱ्या ट्रिग्नोमेट्रिक फंक्शनचा डेरिव्हेटिव्ह हा निगेटिव्ह आहे हे तुम्ही लक्षात ठेवू शकता. नेक्स्ट फॉर्म्युला आहे डी बाय डी एक्स ऑफ साइन इनवर्स ऑफ एक्स. साइन इनवर्सचा डेरिव्हेटिव्ह काय आहे तर 1/√1 मायनस एक्स स्क्वेअर. त्याचबरोबर कॉस इनवर्सचा डेरिव्हेटिव्ह हे डी बाय डी एक्स म्हणजे डेरिव्हेटिव्ज आहे. मी पुन्हा रिपीट करते आहे तुमच्या लक्षात राहावं यासाठी. तर कॉस इनवर्सचा डेरिव्हेटिव्ह काय आहे -1/√1 मायनस एक्स स्क्वेअर. इथं बरं या दोन्ही फॉर्म्युलेजकडे लक्ष देऊन पाहिलात तर इथे सेम फॉर्म्युलेज आहेत. 1/√1 मायनस एक्स स्क्वेअर 1/√1 मायनस एक्स स्क्वेअर. फक्त फरक इतकाच आहे की इथे मायनसमध्ये आहे. त्यानंतर नेक्स्ट फॉर्म्युला टॅन इनवर्सचा डेरिव्हेटिव्ह डी बाय डी एक्स ऑफ टॅन इनवर्स ऑफ एक्स म्हणजे टॅन इनवर्स एक्सचा डेरिव्हेटिव्ह 1/1 प्लस
एक्स स्क्वेअर. सिमिलरली डेरिव्हेटिव्ह ऑफ कॉट इन्व्हर्स ऑफ एक्स इज -1/1 प्लस एक्स स्क्वेअर. डेरिव्हेटिव्ह ऑफ सेक इन्व्हर्स ऑफ एक्स इज इक्वल टू 1/x into square root of x square minus 1 and derivative of cosec inverse of x is -1/x into square root of x square minus 1. आता इथे तुम्ही ऑब्झर्व करू शकता पेअरमध्ये, म्हणजे इकडे असे दोन साइन इन्व्हर्स कॉस इन्व्हर्स, टॅन इन्व्हर्स कॉट इन्व्हर्स आणि सेक इन्व्हर्स आणि कोसेक इन्व्हर्स या दोन दोन पेअरकडे जर पाहिलं तर पुन्हा एकदा लेटर सी ने स्टार्ट होणारे जे काही इथे फंक्शन्स आहेत हे कसे आहेत, निगेटिव्ह आहेत पुन्हा. आणि इथे जसे आहेत सेम तेच फॉर्म्युलेज आहेत, हे फक्त निगेटिव्हमध्ये आहेत. सो ऑब्झर्व द डेरिव्हेटिव्ज ऑफ इन्व्हर्स ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन्स फ्रॉम 18 through 21 इन पेअर्स. दे आर इक्वल एक्सेप्ट दोज स्टार्टिंग विथ लेटर सी आर निगेटिव्ह. सी या लेटरने स्टार्ट होणारे फंक्शन्स कसे आहेत, निगेटिव्ह आहेत, याप्रमाणेच. नाव कंपोजिट डेरिव्हेटिव्ज. आता हे फॉर्म्युले आपल्याला नंतर लागणार आहेत, पण तरी मी पुन्हा आत्ताच सर्व फॉर्म्युले तुम्हाला देऊन ठेवते, पण जेव्हा जेव्हा लागत तेव्हा मी तुम्हाला पुन्हा तो फॉर्म्युला आठवण करून देईन. आता इथे सेम फॉर्म्युला आहेत. आत्ता जो आपण इथे फर्स्ट इथे अगोदर पाहिला होता फॉर्म्युला, हा फॉर्म्युला इथे बघा तुम्ही, एक्स रेस टू एन इंटू एन डेरिव्हेटिव्ह ऑफ एक्स रेस टू एन इज इक्वल टू एन इंटू एक्स रेस टू एन -1. हाच फॉर्म्युला आहे, पण तिथे वेगळ्या प्रकारे आहे. कशा प्रकारे वेगळा आहे तर इथे एक्स रेस टू एनच्या ऐवजी एफ ऑफ एक्स रेस टू एन घेतलेला आहे, म्हणजे इथे फंक्शन घेतलेलं आहे, कंपोजिट फंक्शन. ओके, सेम त्याच पद्धतीत जिथे एक्स आहे तिथे एफ ऑफ एक्स आलेला आहे. आणि फरक इथे हा आहे की पुन्हा आपण त्या डेरिव्हेटिव्ह एफ ऑफ एक्सचा डेरिव्हेटिव्ह इथे घेतलेला आहे. या कंपोजिट डेरिव्हेटिव्हजलाच आपण चेन रूल असं देखील म्हणतो. सो एन इंटू एफ ऑफ एक्स रेस टू एन -1 इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ एफ ऑफ एक्स. त्यानंतर डेरिव्हेटिव्ह ऑफ स्क्वेअर रूट ऑफ एफ ऑफ एक्स. आपल्याला स्क्वेअर रूट ऑफ एक्सचा डेरिव्हेटिव्हचा फॉर्म्युला आत्ता आपण पाहिला आहे, 1/2 रूट एक्स आहे, तोच इथे 1/2 रूट इंटू एफ ऑफ एक्स लिहिला आहे, इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ एफ ऑफ एक्स. ई रेस टू एफ ऑफ एक्स, ई रेस टू एक्सचा डेरिव्हेटिव्ह आपण बघितला, तो ई रेस टू एक्स होता, तो ई रेस टू एफ ऑफ एक्स आहे तसा ठेवला, इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ एफ ऑफ एक्स. देन डेरिव्हेटिव्ह ऑफ लॉग एक्स, आत्ता आपण बघितलं आहे लॉग एक्सचा डेरिव्हेटिव्ह 1/x होता, तर इथे लॉग एफ ऑफ एक्सचा डेरिव्हेटिव्ह 1/f ऑफ एक्स तर असणारच आहे, इंटू काय असणार आहे, डेरिव्हेटिव्ह ऑफ एफ ऑफ एक्स. त्यानंतर नेक्स्ट फॉर्म्युला डेरिव्हेटिव्ह ऑफ ए रेस टू एफ ऑफ एक्स. ए रेस टू एक्सचा जसा आहे तसाच आहे, ए रेस टू एफ ऑफ एक्स इंटू लॉग ए, फक्त इथे ॲडिशनमध्ये काय आहे, पुन्हा डेरिव्हेटिव्ह ऑफ एफ ऑफ एक्स. d/dx ऑफ 1/f ऑफ एक्स, म्हणजे इथे 1/xचा डेरिव्हेटिव्ह जसा -1/x² होता, इथे -1/f ऑफ एक्स इट्स स्क्वेअर आहे, आणि इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ एफ ऑफ एक्स. सिमिलरली डेरिव्हेटिव्ह ऑफ साइन एफ ऑफ एक्स, आत्ताच आपण बघितलं साईनचं डेरिव्हेटिव्ह काय आहे, कॉस एक्स, तर इथे एफ ऑफ एक्सच्या ऐवजी म्हणजे एक्सच्या ऐवजी एफ ऑफ एक्स आहे, त्यामुळे कॉस एफ ऑफ एक्स आणि इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ एफ ऑफ एक्स. आणि डेरिव्हेटिव्ह ऑफ कॉस एफ ऑफ एक्स इज मायनस साइन एफ ऑफ एक्स इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ एफ ऑफ एक्स. जे आपण आत्ता फॉर्म्युलेज बघितलेत हे कंपोजिट डेरिव्हेटिव्ज देखील अगदी त्याच फॉर्मॅटमध्ये आहे, फक्त फरक इतकाच आहे की इथे आपण तो फॉर्म्युला तेवढाच यूज न करता पुढे पुन्हा त्या एफ ऑफ एक्सचा डेरिव्हेटिव्ह घेतलेला आहे. ओके, हे तुम्ही एवढं जर व्यवस्थितपणे काय वेगळं यात आहे हे लक्षात ठेवलं तर हे फॉर्म्युलेज तुम्हाला लक्षात ठेवायला अवघड जाणार नाहीत. सो सेम फॉर्म्युला आहे इथे, फक्त पुन्हा या फंक्शनचा डेरिव्हेटिव्ह आपल्याला घ्यायचा आहे, हा पॉईंट लक्षात ठेवणं महत्त्वाचं आहे. रूल्स ऑफ डिफरन्सिएशन. आता रूल्स काय आहेत डेरिव्हेटिव्हचे, डेरिव्हेटिव्हजला आपण डिफरन्सिएशन असं देखील म्हणतो आहे, त्यामुळं प्रत्येक वेळी डेरिव्हेटिव्ज म्हणेन मी असं काही नाही, डिफरन्सिएशन देखील म्हणू शकते. तर पहिल्यांदा जो रूल आहे तो आहे डेरिव्हेटिव्ह ऑफ सम. इफ u and v are differentiable functions of x and y, of x and y is equal to u plus v. u आणि v हे डिफरन्शिएबल फंक्शन्स आहेत एक्सचे आणि y इक्वल टू u प्लस v असा जर फंक्शन आपल्याला दिला असेल तर त्या फंक्शनचा डेरिव्हेटिव्ह कसा घ्यायचा आहे तो बघा. तर इथे पहिल्यांदा d/dx याचा अर्थ काय, डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू एक्स कुणाचा घ्यायचा आहे आपल्याला, u प्लस व्हीचा डेरिव्हेटिव्ह घ्यायचा आहे.
इज इक्वल टू, तर हा डेरिव्हेटिव्ह काय होईल, डी बाय डी एक्स जो आहे तो सेपरेट होईल इथे, डी बाय डी एक्स ऑफ यू प्लस डी बाय डी एक्स ऑफ व्ही. डी बाय डी एक्स म्हणजेच डेरिव्हेटिव्ह ऑफ यू विथ रिस्पेक्ट टू एक्स अँड डेरिव्हेटिव्ह ऑफ व्ही विथ रिस्पेक्ट टू एक्स. दॅट इज डी वाय बाय डी एक्स इज इक्वल टू डी यू बाय डी एक्स प्लस डी व्ही बाय डी एक्स. म्हणजेच यू प्लस व्ही काय आहे, वाय आहे, इथे दिलं आहे आपल्याला फंक्शन, त्यामुळे इथं मी वाय लिहिलं आहे. सो डी वाय बाय डी एक्स इज इक्वल टू, हा जो यू प्लस व्ही आहे त्यांना आपण सेपरेटली डिफरन्शिएट करतो आहे, म्हणजे त्यांचं वेगवेगळं डेरिव्हेटिव्ह काढतो आहे, मध्ये प्लस साईन असेल तर. सिमिलरली डेरिव्हेटिव्ह ऑफ डिफरन्स, डिफरन्स म्हणजेच इथे वाय इज इक्वल टू यू मायनस व्ही असा जर फंक्शन दिला असेल, सो डी बाय डी एक्स ऑफ यू मायनस व्ही, यू मायनस व्हीचा डेरिव्हेटिव्ह घ्यायचा आहे. म्हणजे पहिल्यांदा आपण इथे यूचा डेरिव्हेटिव्ह घेणार आहोत, मायनस व्हीचा डेरिव्हेटिव्ह घेणार आहोत. म्हणजे यू आणि व्ही या दोन फंक्शनचे आपण सेपरेटली डेरिव्हेटिव्ह काढून सबट्रॅक्शन करणार आहोत. सो डेरिव्हेटिव्ह इज अ लिनियर फंक्शन, त्यामुळे इथे आपण ॲडिशन आणि सबट्रॅक्शनमध्ये लिनियरली त्याचा वापर करतो आहे. दॅट इज डी वाय बाय डी एक्स इज इक्वल टू डी यू बाय डी एक्स मायनस डी व्ही बाय डी एक्स. त्यानंतर एक्झाम्पल्स आपण पाहतोय. इफ वाय इज इक्वल टू एक्स रेस टू 10 प्लस 10 रेस टू एक्स प्लस ई रेस टू एक्स, फाइंड डी वाय बाय डी एक्स. आता हे एक्झाम्पल आपल्याला सॉल्व करायचे आहेत आत्ता पाहिलेल्या फॉर्म्युलांचा वापर करून. सो वाय इज इक्वल टू जो दिलं आहे एक्स रेस टू 10 ते आपण पहिल्यांदा लिहून घेऊया, प्लस 10 रेस टू एक्स प्लस ई रेस टू एक्स. आता आपल्याला इथे डी वाय बाय डी एक्स काढायचं आहे. याचा अर्थ काय करायचं आहे, या वायला डिफरन्शिएट करायचं आहे, याचा डेरिव्हेटिव्ह घ्यायचा आहे. हा फर्स्ट एक्झाम्पल आहे, मी व्यवस्थित एक्सप्लेन करते. हे जर समजलं, लक्षात आलं तर पुढचे एक्झाम्पल्स आपण व्यवस्थितपणे सॉल्व करू शकतो. नेक्स्ट पुढची स्टेप आहे इथे डिफरन्शिएटिंग विथ रिस्पेक्ट टू एक्स. डेरिव्हेटिव्ह घ्यायचा आहे म्हणजे आपल्याला वायला डिफरन्शिएट करायचं आहे विथ रिस्पेक्ट टू एक्स, कारण इथे डी वाय बाय डी एक्स म्हणलं आहे. डिनॉमिनेटरला जो व्हेरिएबल असेल विथ रिस्पेक्ट टू त्याच व्हेरिएबलला आपल्याला डिफरन्शिएट करायचं आहे. सो डी बाय डी एक्स ऑफ वाय, दोन्ही साईडला आपल्याला डी बाय डी एक्स घ्यायचा आहे. सो डी बाय डी एक्स ऑफ वाय इज इक्वल टू डी बाय डी एक्स ऑफ, हा पूर्ण टर्म आपण ब्रॅकेटमध्ये घेतलेला आहे. त्यानंतर डी बाय डी एक्स ऑफ वाय म्हणजेच काय, डी वाय बाय डी एक्स, डेरिव्हेटिव्ह ऑफ वाय विथ रिस्पेक्ट टू एक्स इज इक्वल टू डी बाय डी एक्स ऑफ एक्स रेस टू 10. आता इथे आपल्याला प्रत्येक टर्मला हा डेरिव्हेटिव्ह सेपरेट द्यायचा आहे, डी बाय डी एक्स. म्हणजे पहिल्यांदा एक्स रेस टू 10ला हा डी बाय डी एक्स लिहिला, प्लस डी बाय डी एक्स ऑफ 10 रेस टू एक्स प्लस डी बाय डी एक्स ऑफ ई रेस टू एक्स. म्हणजे हा डी बाय डी एक्स आपण सेपरेट केलेला आहे. त्यानंतर आता डेरिव्हेटिव्ह घ्यायचा आहे विच इज इक्वल टू 10 इंटू एक्स रेस टू 9. आता हा एक्स रेस टू 10चा डेरिव्हेटिव्ह हा 10 इंटू एक्स रेस टू 9 कसा काय आला, तर ते इथे बघा या साईडला हा फॉर्म्युला इथे आपण वापरला आहे. एक्स रेस टू एन, डेरिव्हेटिव्ह ऑफ एक्स रेस टू एन इज इक्वल टू एन इंटू एक्स रेस टू एन मायनस 1. सो इथे एक्स रेस टू एन म्हणजे कोण आहे, एक्स रेस टू 10 आहे. म्हणजे एनच्या जागी इथं किती आहे, 10 ही व्हॅल्यू आहे. म्हणजे तिथे काय येईल, 10 इंटू एक्स रेस टू एन मायनस 1 म्हणजे 10 मायनस 1, आणि 10 मायनस 1ची व्हॅल्यू किती असते, 9. सो म्हणून इथे डेरिव्हेटिव्ह ऑफ एक्स रेस टू 10 किती आला, 10 इंटू एक्स रेस टू 9 प्लस पुढचा जो टर्म आहे डी बाय डी एक्स ऑफ 10 रेस टू एक्स, याचा डेरिव्हेटिव्ह किती आला, 10 रेस टू एक्स इंटू लॉग 10. आता हे कसं आलं, तर आपण हा फॉर्म्युला इथे वापरला आहे. डी बाय डी एक्स ऑफ ए रेस टू एक्स इज इक्वल टू ए रेस टू एक्स इंटू लॉग ए, हा फॉर्म्युला. इथे ए रेस टू एक्स म्हणजे काय आहे, 10 रेस टू एक्स, म्हणजे एच्या ठिकाणी इथे किती व्हॅल्यू आहे, 10. सो इथे एच्या ठिकाणी आपण 10 सबस्टिट्यूट केलं, म्हणून आपल्याला इथे 10 रेस टू एक्सचा डेरिव्हेटिव्ह हा मिळाला. त्यानंतर डेरिव्हेटिव्ह ऑफ ई रेस टू एक्स, आपल्याला माहिती आहे सर्वात इझी फॉर्म्युला डेरिव्हेटिव्हचा, ई रेस टू एक्सचा डेरिव्हेटिव्ह काय आहे, ई रेस टू एक्सच आहे. त्यामुळे इथं आपण वेगळं काय सिम्प्लिफाय करणार नाही. सो हा झाला आपला फायनल आन्सर, डी वाय बाय डी एक्स आपण फाइंड आउट केलेला आहे. फक्त इथे फॉर्म्युलाज व्यवस्थित अप्लाय करता आले पाहिजेत, एक्झाम्पल आपोआप सॉल्व्ह होईल. तर हा अतिशय सोपा एक्झाम्पल सुरुवातीला मी घेतला आहे, सिम्पल. लक्षात आलं असेल तुम्हाला इथे फॉर्म्युलेज कसे यूज करायचे आहेत. नेक्स्ट एक्झाम्पल आपण पाहूया.
इफ वाय इज इक्वल टू आपल्याला हा फंक्शन दिला आहे 3a⁴x प्लस x⁴log 3 प्लस x⁴a प्लस a⁴a फाइंड dy/dx. y दिलेला आहे, इथं पुन्हा आपल्याला dy/dx काढायचं आहे, म्हणजे yला विथ रिस्पेक्ट टू x डिफरन्शिएट करायचं आहे. सो पहिल्यांदा आपण दिलेला फंक्शन इथं लिहून घेतलं आहे. डिफरन्शिएटिंग विथ रिस्पेक्ट टू एक्स हे आपल्याला वाक्य लिहायचं आहे प्रत्येक वेळी, म्हणजे आपण वायचा डेरिव्हेटिव्ह घेतो आहे विथ रिस्पेक्ट टू एक्स. सो dy/dx ऑफ वाय, पुन्हा एकदा दोन्ही साईडला काय करायचं, dy/dx अप्लाय करायचं आहे. सो dy/dx इथे y LHSला अप्लाय केला इक्वल टू dy/dx ऑफ RHS, म्हणजे हाच पूर्ण टर्म जो आहे तो मी इथे ब्रॅकेटमध्ये लिहून घेतलेला आहे. त्यानंतर dy/dx ऑफ y म्हणजेच काय, dy/dx विच इज इक्वल टू, आता इथे हा dy/dx प्रत्येक टर्मला द्यायचा आहे, म्हणजे 3a⁴x प्लस x⁴log 3 प्लस x⁴a प्लस a⁴a असं सगळ्यांना dy/dx सेपरेटली द्यायचं आहे. इथे u प्लस v रूल आपण वापरतोय, हे लक्षात ठेवायचं आहे मित्रांनो. सो dy/dx ऑफ 3a⁴x प्लस dy/dx ऑफ x⁴log 3, dy/dx म्हणजेच डेरिव्हेटिव्ह, प्लस डेरिव्हेटिव्ह ऑफ x⁴a अँड प्लस डेरिव्हेटिव्ह ऑफ a⁴a. सो हे आपण u प्लस व्हीचा फॉर्म्युला इथे वापरला, म्हणजे u प्लस व्ही प्लस डब्ल्यू असं जर असेल तरी पण dy/dx सगळ्यांना आपण सेपरेटली देतो. त्यानंतर dy/dx इज इक्वल टू, आता इथे फॉर्म्युल्याचा वापर केलेला आहे, a⁴xचा फॉर्म्युला वापरायचा आहे. इथं aच्या ऐवजी 3a दिलेला आहे. सो 3a⁴x इंटू log 3 प्लस x⁴log 3, इथं x⁴nचा फॉर्म्युला वापरायचा आहे, म्हणजेच x⁴nचा फॉर्म्युला काय, n इंटू x⁴n-1, n म्हणजे log 3 आणि n-1 म्हणजे log 3-1 प्लस पुन्हा इथे x⁴nचा फॉर्म्युला वापरायचा आहे, a इंटू x⁴a-1, इथे nच्या जागी a आहे, आणि प्लस a⁴a. आता हा a⁴a म्हणजे काय, कॉन्स्टंट टर्म आहे, आणि कॉन्स्टंटचा डेरिव्हेटिव्ह नेहमी काय असतो, 0 असतो. हाच फर्स्ट फॉर्म्युला आपण पाहिलेला आहे. सो इथे 0 आलेला आहे. तर हे a⁴x आणि x⁴n दोन फॉर्म्युलेज आपण इथे वापरलेले आहेत. हा a⁴xचा फॉर्म्युला वापरून लिहिला आहे, आणि हे दोन टर्म्स x⁴nचा फॉर्म्युला वापरून इथे आपण लिहिलेला आहे. सो dy/dx इज इक्वल टू 3a⁴x log 3a प्लस log 3 इंटू x⁴log 3-1 प्लस a इंटू x⁴a-1, हा 0 लिहिलेला नाही. सो दिस इज युअर फायनल आन्सर dy/dx. तर अशा पद्धतीने सोपेच एक्झाम्पल्स असतील dy/dx फाइंड आउट करण्याचे, ज्यामध्ये आपल्याला फक्त फॉर्म्युलेज व्यवस्थितपणे अप्लाय करता आले पाहिजेत. जेव्हा जेव्हा तुम्ही एक्झाम्पल सॉल्व करता तेव्हा साईडला अशा पद्धतीने फॉर्म्युलेज तुम्ही लिहित चला, म्हणजे ते तुमच्या हाताखालून जातील आणि तुमच्या त्या लक्षात राहतील. नाव रूल्स ऑफ डिफरन्सिएशन. आता आपण 2 रूल्स पाहिले आणि त्यावरचे 2 एक्झाम्पल्स बघितले. आता आपण अजून 2 रूल्स पाहणार आहोत. डेरिव्हेटिव्ह ऑफ प्रोडक्ट. इफ u and v are differentiable functions of x and y and y is equal to u into v. आता इथे u v असे फंक्शन्स दिलेत आणि इथे एक प्रोडक्टचा डेरिव्हेटिव्ह आपल्याला घ्यायचा आहे u v. तर ह्याला आपण u v रूल असं देखील म्हणतो. तर हा u v रूल काय आहे, तर u इंटू d/dx ऑफ v प्लस v इंटू d/dx ऑफ u, म्हणजे फर्स्ट फंक्शन इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ सेकंड प्लस सेकंड फंक्शन इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ फर्स्ट फंक्शन, असं तुम्ही याला लक्षात ठेवू शकता. पहिल्यांदा जो u आहे तो ॲज इट इज व्हीचा डेरिव्हेटिव्ह घ्यायचा प्लस व्ही ॲज इट इज आणि यूचा डेरिव्हेटिव्ह घ्यायचा आहे. सो हा झाला तुमचा यू व्ही रूल. यालाच आपण डेरिव्हेटिव्ह ऑफ प्रोडक्ट असं देखील म्हणतो. त्यानंतर आहे डेरिव्हेटिव्ह ऑफ कोशंट. u अपॉन व्ही या फॉर्ममध्ये जर एखादा फंक्शन असेल तर त्याचा डेरिव्हेटिव्ह कसा घ्यायचा, तर पहिल्यांदा व्ही डिनॉमिनेटरचा फंक्शन इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ u म्हणजे न्यूमरेटरचा फंक्शन मायनस u म्हणजे न्यूमरेटरचा फंक्शन इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ v म्हणजे डिनॉमिनेटरचा फंक्शन अपॉन व्ही स्क्वेअर, डिनॉमिनेटरचा स्क्वेअर करायचा आहे. पहिल्यांदा डिनॉमिनेटर इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ न्यूमरेटर मायनस
न्यूमरेटर इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ डिनॉमिनेटर अपॉन डिनॉमिनेटर स्क्वेअर. तर हा झाला यू बाय व्ही रूल. यू अपॉन व्ही या फॉर्ममध्ये जर फंक्शन दिला असेल तर डेरिव्हेटिव्ह ऑफ कोशंट हा रूल आपण वापरणार आहोत. तर इथे एक्झाम्पल आपण बघूया म्हणजे तुमच्या लक्षात येईल की फॉर्म्युला कसा अप्लाय करायचा आहे. फाइंड dy बाय dx. इथे देखील dy बाय dx. प्रत्येक ठिकाणी तुम्हाला dy बाय dxच फाइंड आउट करायचं आहे. फंक्शन दिलेला असणार आहे. सो दिस इज युअर फंक्शन y इज इक्वल टू ई रेज टू एक्स इंटू टॅन एक्स. दिलेला फंक्शन लिहून घेतला. त्यानंतर काय करायचं आहे, डेरिव्हेटिव्ह काढायचं आहे. सो डिफरन्शिएटिंग विथ रिस्पेक्ट टू एक्स. डी बाय डी एक्स ऑफ वाय इज इक्वल टू डी बाय डी एक्स ऑफ, इथे आपल्याला आर एच एसला पण डी बाय डी एक्स लिहायचं आहे, ई रेस टू एक्स इंटू टॅन एक्स. आता इथे हा रूल आपल्याला वापरायचा आहे, यू इंटू व्ही. कुठे तर इथे आर एच एसला. इथे बघू शकता ई रेस टू एक्स इंटू टॅन एक्स, म्हणजे इथे दोन फंक्शन आहेत. सो इथे आपण काय करणार आहे, हिअर यू इज इक्वल टू ई रेस टू एक्स, म्हणजे आपल्याला समजण्यासाठी आपण असं लिहू शकतो. इथे यू म्हणजे ई रेस टू एक्स आणि व्ही म्हणजे कोण आहे, टॅन एक्स. तर आता या पद्धतीने फॉर्म्युल्यामध्ये सबस्टिट्यूट करायचं आहे आर एच एसला. एल एच एसला डी वाय बाय डी एक्स आहे तसं राहील. सो डी वाय बाय डी एक्स इज इक्वल टू यू, यू म्हणजे कोण, ई रेस टू एक्स इंटू डी बाय डी एक्स ऑफ व्ही, म्हणजेच डी बाय डी एक्स ऑफ व्ही कोण आहे इथे, टॅन एक्स, प्लस व्ही इंटू, आता व्ही म्हणजे टॅन एक्स इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ डी बाय डी एक्स ऑफ यू म्हणजेच ई रेस टू एक्स. तर या फॉर्म्युल्यानुसार इथे आपण लिहून घेतलं. आता यांचा डेरिव्हेटिव्ह काढायचा आहे. सो ई रेस टू एक्स ॲज इट इज, टॅन एक्सचा डेरिव्हेटिव्ह फॉर्म्युल्यामध्ये आपल्याला दिलं आहे सेक्स स्क्वेअर एक्स, प्लस हा टॅन एक्स आहे तसा ठेवायचा आहे आणि डेरिव्हेटिव्ह ऑफ ई रेस टू एक्स आपल्याला माहिती आहे तो ई रेस टू एक्सच आहे. तर इथे आपण या दोन फॉर्म्युलांचा वापर केलेला आहे. डेरिव्हेटिव्ह ऑफ टॅन एक्स इज सेक्स स्क्वेअर एक्स अँड डेरिव्हेटिव्ह ऑफ ई रेस टू एक्स इज ई रेस टू एक्स. सो डी बाय डी एक्स ऑफ, आता यामधून मी काय करणार आहे, ई रेस टू एक्स हा टर्म दोन्हीकडे असल्यामुळे तो कॉमन घेते आणि ब्रॅकेटमध्ये काय शिल्लक राहील, सेक्स स्क्वेअर एक्स प्लस टॅन एक्स. सो दिस इज युअर फायनल आन्सर. अशा प्रकारे यू इंटू व्हीमध्ये जर या फॉर्ममध्ये फंक्शन दिले असतील तर हा यू व्ही रूल आपल्याला इथे अप्लाय करायचा आहे. त्यानंतर आणखीन एक एक्झाम्पल आपण बघूया. वाय हा फंक्शन दिला आहे आपल्याला आणि डी वाय बाय डी एक्स काढायचा आहे. सो दिलेला फंक्शन आपण इथे लिहून घेतला आणि त्यानंतर डी बाय डी एक्स दोन्ही साईडला अप्लाय करायचा आहे. सो डी बाय डी एक्स ऑफ वाय इज इक्वल टू डी बाय डी एक्स ऑफ साइन एक्स इंटू कॉस टू एक्स. इथे यू म्हणजे साइन एक्स आहे आणि व्ही म्हणजे कॉस टू एक्स आहे, ते इथं मी तुम्हाला लिहून दाखवलं आहे. सो डी वाय बाय डी एक्स इज इक्वल टू, आता या साईडला आर एच एसला आपल्याला यू व्ही रूल वापरायचा आहे. पहिल्यांदा यू म्हणजे साइन एक्स इंटू डी बाय डी एक्स ऑफ व्ही म्हणजेच कॉस टू एक्स प्लस व्ही म्हणजे कॉस टू एक्स इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ यू म्हणजे साइन एक्स. तर आता इथे याच फॉर्म्युल्यानुसार मी इथं या आर एच एसला लिहिलेलं आहे टर्म्स. सो डेरिव्हेटिव्ह घ्यायचा आहे, साइन एक्स आहे तसं राहील, कॉस टू एक्सचा डेरिव्हेटिव्ह मायनस साइन टू एक्स अँड डी बाय डी एक्स ऑफ टू एक्स. इथे कंपोजिट रूल मी वापरलेला आहे. तर इथे कंपोजिट रूल वापरल्यामुळे म्हणजे इथे कॉस एफ ऑफ एक्सच्या फॉर्ममध्ये आहे तो फॉर्म्युला मी इथे वापरला आहे. त्यानंतर कॉस टू एक्स ॲज इट इज आणि साईनचा डेरिव्हेटिव्ह कॉस एक्स. इथे बघू शकता हा कंपोजिट रूल जो आहे तो मी इथे वापरला आहे. कॉस एफ ऑफ एक्स म्हणजे कॉस टू एक्स आणि ह्याचा डेरिव्हेटिव्ह काय, मायनस साइन एफ ऑफ एक्स, एफ म्हणजे साइन टू एक्स आहे आणि डी बाय डी एक्स ऑफ टू एक्स तेच मी इथं वापरलं आहे. सो डी वाय बाय डी एक्स इज इक्वल टू साइन एक्स इंटू हा मायनस साइन टू एक्स ॲज इट इज आणि डेरिव्हेटिव्ह ऑफ टू एक्स, जसं आपण फॉर्म्युलामध्ये बघितलं डेरिव्हेटिव्ह ऑफ के एक्स, के एक्सचा डेरिव्हेटिव्ह काय होता, के होता, तसं इथं टू एक्सचा डेरिव्हेटिव्ह काय, टू आहे, प्लस कॉस टू एक्स इंटू कॉस एक्स ॲज इट इज. हा फॉर्म्युला मी इथे वापरलेला आहे. कुठे, या साईडला. डी बाय डी एक्स ऑफ टू एक्सचा जो आन्सर आहे तो टू इथे आला आहे याचा वापर करून. सो डी वाय बाय डी एक्स इज इक्वल टू टू साइन एक्स इंटू साइन टू एक्स मायनस आहे इथे, प्लस कॉस टू एक्स इंटू
कॉस एक्स. दिस इज युअर फायनल आन्सर dy/dx. तर अशा पद्धतीने 4 एक्झाम्पल्स आपण पाहिलेत. रूल्स ऑफ डिफरन्सिएशनचा वापर करून कसे सॉल्व करायचे ते आपण बघितलेत. तर इथे 5वा एक एक्झाम्पल आहे u/v साठी. तो मी नेक्स्ट व्हिडिओमध्ये एक्सप्लेन करेन u/v कसा सॉल्व करायचा आहे. तर ते इथे फक्त तुम्ही इथे बघून घ्या काय त्याचा आन्सर आहे. याचा एक स्क्रीनशॉट काढून तुमच्याकडे ठेवू शकता. हे मी तुम्हाला नंतर पुढच्या व्हिडिओमध्ये एक्सप्लेन करेन की हे व्हॅल्यू आपण कसे ठेवलेत, किंवा हा जर एक्झाम्पल तुम्ही व्यवस्थित बघितला तर तुमच्या लक्षात येईल की हे एक्झाम्पल कसं फॉर्म्युल्याचा यूज करून सॉल्व केलेला आहे. ओके. सो dy/dx इथे जे आले ते तुम्ही स्क्रीनशॉट काढून ठेवा. नेक्स्ट व्हिडिओमध्ये तो मी एक्सप्लेन करेन. इथे तुम्हाला होमवर्कसाठी मी काही एक्झाम्पल्स देते. सोपे एक्झाम्पल्स आहेत. शक्य तेवढे फॉर्म्युलेज वापरून तुम्ही सॉल्व करण्याचा प्रयत्न करा. जर तुम्हाला आले नसतील तर तुम्ही मला कॉन्टॅक्ट करा. हे कसे सॉल्व करायचे किंवा याचा PDF तुम्हाला पाठवला जाईल. सो होमवर्कसाठी इथे काही क्वेश्चन्स आहेत. अगदी सोपे एक्झाम्पल्स दिलेत. आत्ता मी जे फॉर्म्युलेज वापरलेत त्याच फॉर्म्युल्याचा वापर करून तुम्हाला हे एक्झाम्पल्स सॉल्व करायचे आहेत. सो नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण हे एक्झाम्पल कंटिन्यू करूया आणि पुढचा पॉईंट अभ्यास करूया. सो थँक्यू.